नमस्कार मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे आमच्या चॅनलमध्ये द विजय अकॅडमीमध्ये. तर आता घेऊन आलो आहे मी इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स 2 कोर्सचा. तर जे पण विद्यार्थी SPPU युनिव्हर्सिटीमध्ये आहे फर्स्ट इयरला, त्यांचा 2024चा पॅटर्न आहे आता. तर 2024 पॅटर्नसाठी इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स 2 सब्जेक्टसाठी मी कोर्स घेऊन आलेलो आहे. त्यामध्ये आपण फक्त पासिंग किंवा 50+ स्कोअर कसा करायचा हे बघणार आहोत. तर सगळ्यात पहिली गोष्ट, प्रत्येक टॉपिक आपण एकदम सोप्या आणि सिंपल मेथडने समजून घेणार आहोत. त्यानंतर तुम्ही माझ्यासोबत प्रत्येक टॉपिकची नोट्स वगैरे बनवायच्या, सगळी प्रॅक्टिस करायची. आपण सगळे जे पण क्वेश्चन सॉल्व करणार आहोत त्यांची तुम्ही पण प्रॅक्टिस करायची सोबत. त्यानंतर आपला गोल राहील पास कसं व्हायचं M2मध्ये, कारण M2 हा सब्जेक्ट खूप अवघड राहतो मुलांसाठी. आणि सगळेजण बोलत असतात की M2 हा सब्जेक्टमध्ये खूप लोकांचे बॅकलॉग राहतात. तर आपल्याला एक पण बॅकलॉग नाही ठेवायचा आहे, तसंच M2चा पण बॅकलॉग नाही ठेवायचा आहे. तर मी तुम्हाला फुल सपोर्ट करत M2 काढायसाठी. तर आपला गोल राहील की पासिंग किंवा 50+ कसे घ्यायचे M2 या विषयामध्ये. सगळ्यात पहिले तर तुमच्या मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलसाठी. तर सगळ्यात पहिले आपण क्वेश्चन पाहूयात. तर सगळ्यात पहिला क्वेश्चन असतो MCQचा आपला. तर MCQ तर तुम्ही कुठून पण बघून किंवा लिहू शकता, ते 10 मार्काचं असतं. तर त्यानंतर पुढचा येतो आपला, आपण स्टार्टिंग करणार आहोत कर्व ट्रेसिंग या युनिटसोबत. तर हा युनिट आहे. क्वेश्चन नंबर 4 आणि क्वेश्चन नंबर 5. तर क्वेश्चन नंबर 4मध्ये आपल्याला कर्व ट्रेसिंग किंवा स्फिअर, कोन, सिलेंडर या युनिटमधलं विचारलं जातं. तर क्वेश्चन नंबर 4 आणि क्वेश्चन नंबर 5 याचा पॅटर्न कसा असतो, पेपरमध्ये कोणत्या टॉपिकवर क्वेश्चन्स विचारले जातात ते बघून घेऊया. तर क्वेश्चन नंबर 4चा ए जो असतो तो कर्व ट्रेसिंगवर आहे. त्यामध्ये आपल्याला एकतर कार्टेशियन किंवा पोलार कर्व विचारली जाईल, या दोन्हीतून एक क्वेश्चन येईल. त्यानंतर बीमध्ये सेम आहे, वर जर कार्टेशियन आला तर खाली पोलार येईल, जर वर पोलार आला तर खाली कार्टेशियन येईल. त्यानंतर एक क्वेश्चन स्फिअरचा फिक्स राहणार आहे. त्यानंतर ऑरलं काय राहणार आहे, क्वेश्चन नंबर 5 एमध्ये काय राहणार आहे, कर्व ट्रेसिंगचाच राहणार आहे. कार्टेशियन, पोलार किंवा रोज या तिन्हीपैकी एक येणार आहे. त्यानंतर बी आणि सी हा सॉलिड जॉमेट्रीचा आहे. तर त्यामध्ये दुसरा आहे बी, कोनवरचा एक क्वेश्चन येईल आणि खाली सिलेंडरचा. तर तुम्हाला जर क्वेश्चन नंबर 4 सॉल्व करायचा असेल तर त्यामध्ये तुम्हाला कार्टेशियन आणि पोलार हा कंपल्सरी करावा लागेल. त्यानंतर स्फिअर पण कंपल्सरी करावं लागेल. तर क्वेश्चन नंबर 4 किंवा क्वेश्चन नंबर 5 यामध्ये आपण सगळे टॉपिक कवर करणार आहोत. त्यानंतर पुढे जाऊयात आपण. तर इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स 2 2024 पॅटर्नसाठी क्वेश्चन नंबर 4 आणि क्वेश्चन नंबर 5 हे 12 मार्कासाठी येतो. हे असतं आपलं युनिट नंबर 2. त्यानंतर टोटल टॉपिक कोणकोणते कवर करायचे ते बघूया. कर्व ट्रेसिंगमध्ये आपल्याला 3 टॉपिक बघायचे आहेत. मेन म्हणजे कार्टेशियन कर्व, एकतर पोलार कर्व, त्यानंतर रोज कर्व, या 3 कर्व आहेत. त्यानंतर ऑप्शनल टॉपिक पण आहेत जे कधी विचारले जातात. ते आहे पॅरामेट्रिक आणि रेक्टिफिकेशन, याच्यावर सगळ्यात कमी क्वेश्चन विचारतात. तर त्यानंतर सॉलिड जॉमेट्रीमध्ये 3च टॉपिक करायचे आहेत, पण चांगले करायचे आहेत. त्यामध्ये येतं पहिला स्फिअर, त्यानंतर कोन आणि त्यानंतर सिलेंडर. तर आपण सगळ्यात पहिले कर्व ट्रेसिंग बघणार आहोत. तर कर्व ट्रेसिंगमध्ये काय आहे नेमकं कर्व ट्रेसिंग, तर कर्व ट्रेसिंग इज द प्रोसेस ऑफ स्टडिंग अँड ॲनालायझिंग द बिहेवियर अँड शेप ऑफ अ कर्व रिप्रेझेंटेड बाय ॲन इक्वेशन. तर आपलं जे इक्वेशन आहे ते आपल्याला सांगतं की कर्व कशी रिप्रेझेंटेशन करायची किंवा कसा तिचा बिहेवियर आणि शेप असतो. तर हे आपण बघणार आहोत. तर मग त्याच्यामध्ये आपल्या या कर्व ट्रेसिंगमध्ये 3 टॉपिक आपण बघणार आहोत, कार्टेशियन कर्व, पॅरामेट्रिक कर्व आणि पोलार कर्व. त्यामध्ये कार्टेशियन कर्वचा फॉर्मॅट कसा असतो, y=f(x). त्यानंतर पॅरामेट्रिक कर्वचा कसा असतो, x=f(t) आणि y=g(t). यामध्ये 2 फंक्शन असतात आणि कार्टेशियनमध्ये एकच फंक्शन असतो. तर या फॉर्मॅटमध्ये आपल्याला इक्वेशन दिलेलं असेल, आपल्याला ती कर्व ट्रेस करायची आहे.
त्यानंतर पोलारमध्ये येतं आर इज इक्वल्स टू एफ ऑफ थेटा. यामध्ये आपल्याला आर म्हणजे रेडियस किंवा थेटा म्हणजे आपला जो पण अँगल वगैरे असतो तो दिलेला असतो. त्यानंतर सगळ्यात पहिले आपण कार्टेशियन कर्वपासून सुरुवात करूयात आपल्या युनिटच्या. तर कार्टेशियन कर्व जेव्हा आपण या कर्वला ट्रेस करणार आहोत किंवा क्वेश्चन दिलेला आहे कर्व ट्रेसिंगचा, तर आपल्याला कर्व ट्रेस करण्यासाठी किंवा 4 मार्क मिळवण्यासाठी आपल्याला टोटल 6 पॉईंट आहेत किंवा 6 रूल्स आहेत ज्या आपल्याला लिहावं लागतात एक्झाममध्ये. तर सगळ्यात पहिला आहे सिमेट्री. आपल्या सगळ्यात पहिले सिमेट्री काढावी लागते. त्यानंतर दुसरा पॉईंट आहे आपला पॉईंट ऑफ इंटरसेक्शन, POI पण बोलतो आपण त्याला. तिसरा पॉईंट आहे टँजेंट, आपल्याला त्याची टँजेंट काढायची. त्यानंतर असिम्प्टोट्स काढायचे, 4 नंबरचा पॉईंट. त्यानंतर 5 नंबरला आपल्याला रिजन ऑफ अब्सेन्स ऑफ कर्व, म्हणजे कर्व कुठे अब्सेंट असती त्याचा आपल्याला रिझन फाइंड करायचा आहे यामध्ये. आणि त्यानंतर सगळ्यात लास्टला आपल्याला या पॉईंटच्या मदतीने एक डायग्राम काढायचे आहे कर्व ट्रेसिंग केल्यानंतर. तर हे झालं आपलं कर्व ट्रेसिंगची सुरुवात कार्टेशियन कर्वबद्दल. त्यानंतर आपण सगळ्यात पहिला पॉईंट म्हणजे सिमेट्री बघणार आहोत. तर सिमेट्रीमध्ये पण आपल्याला 6 पॉईंट आहेत. 6 पॉईंट लक्षात ठेवायचे आहेत. एकदम सरळ आणि सोप्या भाषेत सांगतो तुम्हाला, काही जास्त अवघड नाही आहे M2. तर सगळ्यात पहिला पॉईंट आहे सिमेट्री अबाउट एक्स ॲक्सिस. जेव्हा पण आपल्याला एक्स ॲक्सिसबद्दलची सिमेट्री फाइंड करायची असती त्यामध्ये येतं इफ वाय आर इवन एव्हरीवेअर देन पॉवर एव्हरीवेअर देन कर्व इज सिमेट्रिक अबाउट एक्स ॲक्सिस. जर इक्वेशन आपल्याला क्वेश्चनमध्ये इक्वेशन दिलेलं असेल, त्या इक्वेशनची जी वायची पॉवर आहे ती जर इवन असेल, सगळ्या इक्वेशनमध्ये वायची पॉवर जर इवन असेल तर आपली सिमेट्री एक्स ॲक्सिसच्या अबाउट राहणार. तर त्याची डायग्राम अशी असती, जर एक्स ॲक्सिसच्या अबाउट असली तर आपली सिमेट्री असते अशी. जसं की एक्झाम्पलमध्ये दिलेलं आहे की एक वायची पॉवर काय आहे 2a, ही काय आहे इवन आहे. तर सिमेट्री अबाउट एक्स ॲक्सिस. त्यानंतर दुसरा पॉईंट आहे याचा अपोजिट, सिमेट्री अबाउट वाय ॲक्सिस. इफ पॉवर ऑफ एक्स इज इक्वल्स टू इवन देन एव्हरीवेअर देन कर्व इज सिमेट्रिक अबाउट वाय ॲक्सिस. जर इक्वेशनमध्ये सगळ्या एक्सची पॉवर जर इवन असेल तर सिमेट्री असेल आपली वाय ॲक्सिसला. तर मग इथे आपण बघू शकतो की सिमेट्रिक अबाउट वाय ॲक्सिस असेल तर आपली कर्व अशी येणार. मग इथे एक्झाम्पलमध्ये दिलेलं आहे की एक्सची पॉवर ही इवन आहे 2 आहे. तर त्यानंतर तिसरा पॉईंट आहे आपला सिमेट्रिक अबाउट बोथ ॲक्सिस म्हणजे वाय आणि एक्स दोन्ही येणार. इफ पॉवर ऑफ एक्स अँड वाय इवन एव्हरीवेअर देन कर्व इज सिमेट्रिक अबाउट बोथ ॲक्सिस. म्हणजे आपल्या इक्वेशनमध्ये एक्स आणि वाय या दोन्हीची पॉवर जर इवन येत असेल सगळीकडे तर आपली कर्व अशी येणार, बोथ ॲक्सिस एक्स आणि वायच्या ॲक्सिसला सिमेट्रिक येणार. सिमेट्रिक म्हणजेच सारखी येणार. तर आपली कर्व अशी येणार. त्यानंतर चौथा पॉईंट आहे सिमेट्रिक अबाउट ऑपोजिट क्वाड्रंट तर माहीतच असेल. क्वाड्रंट म्हणजेच हा एक्स आणि वाय मध्ये हा जो असतो पार्ट याला आपण एक क्वाड्रंट बोलतो. तसेच 4 क्वाड्रंट असतात आपले. तर इफ इक्वेशन रिमेन्स अनचेंज बाय चेंजिंग एक्स बाय -x अँड वाय बाय -y. आपलं जे इक्वेशन दिलेलं असेल त्यामध्ये आपल्याला काय करायचं, जे पण एक्स आणि वाय असेल इक्वेशनमध्ये त्याच्या जागी एक्सच्या जागी आपल्याला -x पुट करायचं आहे आणि वायच्या जागी आपल्याला -y पुट करायचं आहे. आणि पुट केल्यानंतर जर तेच इक्वेशन भेटत असेल तर आपली सिमेट्रिक अपोजिट क्वाड्रंटची असेल. म्हणजेच आपली कर्व अशी येणार अपोजिट क्वाड्रंटमध्ये. तर एक्झाम्पल इथे दिलेलं आहे. आपण वायच्या जागी जर -y पुट केलं आणि एक्सच्या जागी जर -x पुट केलं तर आपल्याला इक्वेशन तेच भेटणार आहे. तर त्यानंतर 5वा पॉईंट आहे सिमेट्रिक अबाउट द लाईन y इज इक्वल्स टू x.
वाय इज इक्वल्स टू एक्स या लाईनची सिमेट्री जर का आपल्याला ओळखायची असेल तर त्याचं काय आहे, इफ इक्वेशन रिमेन्स अनचेंज बाय चेंजिंग वाय बाय एक्स बाय वाय, एक्स बाय वाय अँड वाय बाय एक्स. म्हणजेच आपल्या जे पण इक्वेशन दिलेलं असेल त्याच्यामध्ये जर आपण एक्सच्या जागी वाय पुट केलं आणि वायच्या जागी जर एक्स पुट केलं तर एक्सच्या जागी वाय आणि वायच्या जागी एक्स जर पुट केलं आणि इक्वेशन तेच मिळत असेल बिना चेंज होता तर आपली सिमेट्री राहणार वाय इज इक्वल्स टू एक्स लाईनला. तर त्याची डायग्राम अशी येते, आपली कर्व अशी राहील. त्यानंतर त्याचं एक्झाम्पल आहे एक्स वाय इज इक्वल्स टू सी स्क्वेअर. यामध्ये जर आपण एक्स आणि वायला रिप्लेस केलं तर इक्वेशन तेच राहणार, म्हणजे सिमेट्री आपली वाय इज इक्वल्स टू एक्स लाईनला राहणार. त्यानंतर 6वा आणि लास्ट पॉईंट आहे सिमेट्री या कन्सेप्टचा, सिमेट्री अबाउट द लाईन वाय इज इक्वल्स टू मायनस एक्स. इफ इक्वेशन रिमेन्स अनचेंज बाय चेंजिंग एक्स बाय मायनस वाय अँड वाय बाय मायनस एक्स. इथे आपल्याला इक्वेशनमध्ये बघायचं आहे की एक्सच्या ठिकाणी मायनस वाय पुट करायचं आहे आणि वायच्या ठिकाणी मायनस एक्स पुट करायचं आहे. जर हे पुट केल्यानंतर जे पण सॉल्व केल्यानंतर जर इक्वेशन चेंज नसेल होत, तेच इक्वेशन मिळत असेल तर आपली सिमेट्रिक राहणार अबाउट लाईन वाय इज इक्वल्स टू मायनस एक्स. तर हे झाले आपले पहिला रूल सिमेट्री. तर फक्त 6 आहेत, हे 6 लक्षात ठेवायचे आहेत. मी जसे लिहिलेले आहे तसे तुम्ही पण लिहून घ्या एका नोटबुकवरती आणि आपल्याला क्वेश्चन नंतर सॉल्व करण्यासाठी हे कामात येईल. त्यानंतर रूल नंबर 2 आहे. रूल नंबर 2 आहे आपला पॉईंट ऑफ इंटरसेक्शन, त्यालाच आपण POI बोलतो, पॉईंट ऑफ इंटरसेक्शन. त्यामध्ये आपल्याला 2च बघायचे आहेत, एक ओरिजिन आणि एक पॉईंट ऑफ इंटरसेक्शन विथ कोऑर्डिनेट ॲक्सिस. तर ओरिजिन बघूयात पहिले. तर इफ ओरिजिन 0 0 सॅटिस्फाईज द इक्वेशन ऑफ गिवन कर्व देन द गिवन कर्व पासेस थ्रू ओरिजिन. जर इक्वेशनमध्ये आपण एक्स आणि वायची व्हॅल्यू जर 0 0 पुट केली तर आपली लेफ्ट हँड साईड आणि राईट हँड साईड जर ते इक्वेशन सॅटिस्फाय करत असेल तर मग आपलं पॉईंट ऑफ इंटरसेक्शन राहणार ओरिजिनला. तर एक एक्झाम्पल थ्रू आपण समजून घेऊया. एक्झाम्पल आहे एक्स ब्रॅकेट वाय स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर इज इक्वल्स टू ए स्क्वेअर एक्स. यामध्ये आपण एक्सच्या जागी 0 पुट करणार आणि वायच्या जागी पण 0 पुट करणार. मग इथे जर आपण एक्सच्या जागी 0 पुट केलं तर याची व्हॅल्यू सगळी 0 होणार आणि इकडे पण एक्सच्या जागी जर 0 पुट केलं तर इकडची व्हॅल्यू पण 0 येणार, म्हणजे 0 इज इक्वल्स टू 0, LHS इज इक्वल्स टू RHS. तर मग कर्व पासिंग थ्रू ओरिजिन, म्हणजेच कर्व आपली ओरिजिन थ्रू पास होणार आहे. तसंच एक दुसरं एक्झाम्पल पण बघून घेऊया. एक्स वाय स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये इज इक्वल्स टू ए स्क्वेअर. इथे जर आपण एक्सची व्हॅल्यू 0 आणि वायची व्हॅल्यू 0 पुट केली तर आपल्याला भेटणार एक्सच्या ठिकाणी 0 ब्रॅकेट वायच्या ठिकाणी 0 स्क्वेअर प्लस एचा स्क्वेअर त्यानंतर इज इक्वल्स टू एचा स्क्वेअर. आपल्याला 0ने मल्टिप्लाय केल्यावर या साईडला तर 0 भेटेल, पण या साईडला हा व्हेरिएबल आहे, इथे एक्स वाय नव्हता काहीच, तर मग एक्सचा स्क्वेअर भेटला. म्हणजे इथे आपली LHS आणि RHS ही इक्वल नाही आली, म्हणजेच कर्व डज नॉट पास थ्रू ओरिजिन, म्हणजे आपली कर्व ओरिजिनमधून पास नाही होणार. त्यानंतर दुसरा पॉईंट आहे आपला पॉईंट ऑफ इंटरसेक्शन विथ कोऑर्डिनेट ॲक्सिस. आपल्याला 2च चेक करायचे आहे, एक तर ओरिजिन नाही तर मग पॉईंट ऑफ इंटरसेक्शन विथ कोऑर्डिनेट ॲक्सिस. मोस्ट ऑफ द केसेसमध्ये हा सॅटिस्फाय होऊन जातो, म्हणून ओरिजिनमधून जायला पाहिजे. त्यानंतर पॉईंट ऑफ इंटरसेक्शन विथ कोऑर्डिनेट ॲक्सिस बघणार आहोत. तर यामध्ये 3 आहेत, ABC. पहिले ए बघूया. इंटरसेक्शन विथ एक्स ॲक्सिस पुट वाय इज इक्वल्स टू 0 अँड गेट व्हॅल्यू ऑफ एक्स. म्हणजे सगळ्यात पहिले आपल्याला वायची व्हॅल्यू 0 पुट करायची आहे आणि एक्सची व्हॅल्यू मिळेल मग आपल्याला त्यामधून. त्यानंतर दुसरा पॉईंट आहे इंटरसेक्शन विथ वाय
ॲक्सिस, पुट x इज इक्वल्स टू 0 अँड गेट व्हॅल्यू ऑफ y. दुसऱ्या केसमध्ये आपल्याला एक्सची व्हॅल्यू 0 पुट करायची आहे आणि वायची व्हॅल्यू मिळेल आपल्याला. तिसरी जी आहे त्यामध्ये इफ कर्व इज सिमेट्रिक अबाउट लाईन y इज इक्वल्स टू x देन इंटरसेक्शन विथ लाईन y इज इक्वल्स टू x, पुट y इज इक्वल्स टू x इन इक्वेशन. यामध्ये आपल्याला कर्वची सिमेट्री जर y इज इक्वल्स टू x ही येत असेल, म्हणजे आधी आपण सिमेट्रिक काढणार, त्यामध्ये जर सिमेट्री आपली y इज इक्वल्स टू x जर येणार असेल, आली असेल, तर त्या केसमध्ये आपण yची व्हॅल्यू x पुट करणार आहे इक्वेशनमध्ये आणि मग आपल्याला पॉईंट ऑफ इंटरसेक्शन भेटेल. एकतर सगळ्यात आधी ओरिजिन काढायचा. ओरिजिन मोस्ट ऑफ द केसेसमध्ये भेटून जातो. जर नाही भेटला तर मग पॉईंट ऑफ इंटरसेक्शन विथ कोऑर्डिनेट ॲक्सिस करायचं. त्यामध्ये सगळ्यात पहिले आपण yची व्हॅल्यू 0 पुट करायची, मग आपल्याला xची व्हॅल्यू भेटेल. जर हे सॅटिस्फाय नाही झालं तर मग एक्सची व्हॅल्यू 0 पुट करायची, मग वायची व्हॅल्यू भेटेल, आपल्याला पॉईंट भेटेल. जर हे पण नाही झालं तर मग ही केस येईल. त्यामध्ये आपण एक एक्झाम्पल बघू. एक्स वाय स्क्वेअर इज इक्वल्स टू एचा स्क्वेअर ब्रॅकेट ए मायनस एक्स ब्रॅकेट कंप्लीट. त्यानंतर आपण हे सॉल्व करणार आहोत. एची केस घेतली तर सगळ्यात पहिले हा रूल चेक केला आहे. त्यामध्ये आपल्याला झिरोची व्हॅल्यू वायची व्हॅल्यू 0 पुट करायची आहे. तर इथे वायची व्हॅल्यू जर 0 पुट केली, इथे जर 0 पुट केली तर मग या साईडला 0 येईल. इज इक्वल्स टू एचा स्क्वेअर ए मायनस एक्स जसं तसं. त्यानंतर इथे येईल एक्स इज इक्वल्स टू ए. हे सॉल्व केल्यानंतर येईल एक्स इज इक्वल्स टू ए. मग इथे आपल्याला एक्सची व्हॅल्यू भेटली ए, म्हणजेच आपला पॉईंट ऑफ इंटरसेक्शन विथ एक्स ॲक्सिस असेल ए कॉमा 0. इथून आपल्याला काही ना काही व्हॅल्यू जर भेटूनच जाते. हा झाला रूल नंबर 2. रूल नंबर 2मध्ये आपण ओरिजिन आणि पॉईंट ऑफ इंटरसेक्शन विथ कोऑर्डिनेट ॲक्सिस दोनच बघणार आहोत. त्यानंतर तिसरा रूल बघूयात. तर तिसरा रूल आहे आपला टँजंट. तर टँजंट हे आपण दोन पद्धतीने काढणार आहोत. एक तर टँजंट ॲट ओरिजिन असेल किंवा टँजंट ॲट एनी पॉईंट असेल, कोणता पण पॉईंट. त्यामध्ये टँजंट ॲट ओरिजिनमध्ये काय असतं, इफ कर्व पासेस थ्रू ओरिजिन देन टँजंट टू कर्व ॲट ओरिजिन कॅन बी ऑब्टेन बाय इक्वेटिंग 0 ग्रुप ऑफ लोवेस्ट डिग्री टर्म टू 0. जर आपली कर्व जर ओरिजिनमधून जर टँजंट जर ओरिजिनमधून जर पास होत असेल तर जे पण आपलं इक्वेशन आहे त्याच्यातली सगळ्यात लोवेस्ट टर्म जी असेल ती 0ला इक्वेट करायची. सरळ सरळ ध्यानात ठेवा, लोवेस्ट डिग्री टर्म जी असेल आपल्या इक्वेशनमधली ती 0ला इक्वेट करायची. एक्झाम्पल थ्रू समजून घेऊयात. इथे एक एक्झाम्पल आहे वाय स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये ए मायनस एक्स इज इक्वल्स टू एक्सचा स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये ए प्लस एक्स. हे सॉल्व करून घेऊयात. वायने मध्ये मल्टिप्लाय केलं, वाय स्क्वेअर इंटू ए मायनस एक्स इंटू वाय स्क्वेअर इज इक्वल्स टू एक्स इंटू ए एक्स स्क्वेअर. त्यानंतर एक्स इंटू एक्सचा क्यूब. मग याची आपण डिग्री बघणार आहोत सगळ्याच्या. तर मग इथे डिग्री आहे 2, इथे आहे 3. आपण फक्त व्हेरिएबलची बघणार. ए हा कॉन्स्टंट आहे, तर इथे वायची डिग्री किती आहे 2, म्हणून इथे 2. एची डिग्री नाही येणार कारण तो कॉन्स्टंट आहे. तर इथे एक्स आणि वायची डिग्री इथे 1 आणि वायची 2 म्हणजेच 3. त्यानंतर इथे ए एक्सचा स्क्वेअर, एक्सची नाही एची नाही येणार, एक्सची 2 आहे तर मग 2. इथे एक्सची 3 आहे तर मग इथे 3. मग यामध्ये आपल्याला सगळ्यात लोवेस्ट डिग्री कोणती आहे तर इथे 2 आहे. तर हे झाले आपले लोवेस्ट डिग्री टर्म. मग या 2 लोवेस्ट डिग्री टर्म आहेत त्या आपल्याला 0 सोबत इक्वेट करायच्या. मग या 2 टर्म घेतल्या आपण, वाय स्क्वेअर ए मायनस ए एक्स स्क्वेअर, हे केलं इक्वेट 0 सोबत. तर मग याला सॉल्व केल्यावर काय येईल,
इथून ए आपण कॉमन घेतला, y² - x² ब्रॅकेटमध्ये = 0. त्यानंतर एला तिकडे नेल्यावर तो पण 0 झाला, म्हणजेच y² - x² = 0. त्यानंतर एक्सला आपण तिकडे नेला तर तो प्लस झाला, y² = x². इथे स्क्वेअर रूट घेतला, त्यानंतर वायची व्हॅल्यू भेटली आपल्याला +- x, म्हणजे आपली टॅन्जंट ही +x आणि -x वर आहे. तर जेव्हा पण आपली टॅन्जंट रिअल आणि डिस्टिंक्ट येईल तेव्हा कर्व विल बी नोड, आपल्याला एक नोड भेटेल कर्वची. नोड काय असतं, तर ही डायग्राम आहे नोडची. तर नोड या प्रकारे असते. त्यानंतर अजून एक एक्झाम्पल बघूया. y² ब्रॅकेटमध्ये 2a - x = x³. तर इथे मल्टिप्लाय करून घेऊया yला आतमध्ये 2ay², त्यानंतर -xy² = x³. तर इथे काय आहे डिग्री, तर y आहे, yची डिग्री 2 आहे. इथे x आणि y आहे, इथे 1 असेल आणि इथे 2 म्हणजेच 3, आणि इथे xची 3. तर इथे लोएस्ट डिग्री टर्म कोणती आहे, ही. तर मग याला इक्वेट करणार आपण 0 सोबत. तर मग 2ay² = 0. तर मग इथून 2a तिकडे नेला म्हणजे 0 झाला, y² = 0. जर इथं स्क्वेअर रूट काढला तर मग yची व्हॅल्यू येणार 0 आणि 0. जर आपली टॅन्जंट जर ओरिजिन आर रिअल आणि इक्वल असेल तर आपल्याला एक कस्प भेटणार. कस्प कसा असतो, असा. तर एक तर नोड नाही तर कस्प, हे दोन आपल्याला ध्यानात ठेवायचे आहे. त्यानंतर टॅन्जंट ॲट एनी पॉईंट x किंवा y, हे जर नाही भेटलं आपल्याला तर दुसरा पॉईंट चेक करायचा आहे. इफ dy/dx = 0 ॲट पॉईंट P, देन टॅन्जंट इज पॅरलल टू x ॲक्सिस ॲट पॉईंट P. आपल्याला जर पॉईंट P असेल तिथे dy/dx = 0, त्या पॉईंटवर जर dy/dx = 0 असेल तर टॅन्जंट ही आपली x ॲक्सिस ॲट पॉईंट Pला पॅरलल असेल. म्हणजे एक पॉईंट आहे P, तिथे जर dy/dx = 0 येत असेल तर आपली टॅन्जंट त्या पॉईंटला पॅरलल असेल. त्यानंतर B, इफ dy/dx = इन्फिनिटी ॲट पॉईंट P, एका पॉईंट Pला जर dy/dx ची व्हॅल्यू जर इन्फिनिटी येत असेल तर आपली टॅन्जंट y ॲक्सिस P पॉईंटला पॅरलल असेल. त्यानंतर इफ dy/dx = पॉझिटिव्ह व्हॅल्यू जर येत असेल, देन टॅन्जंट मेक्स ॲक्यूट अँगल विथ पॉझिटिव्ह x ॲक्सिस. जर dy/dx = पॉझिटिव्ह व्हॅल्यू जर येत असेल तर आपली टॅन्जंट काय करणार आहे, पॉझिटिव्ह x ॲक्सिस सोबत एक ॲक्यूट अँगल बनवणार आहे. त्यानंतर इफ dy/dx = निगेटिव्ह, देन टॅन्जंट मेक्स ऑब्ट्यूस अँगल विथ पॉझिटिव्ह x ॲक्सिस. जर आपली dy/dx ची व्हॅल्यू जर निगेटिव्ह येत असेल तर टॅन्जंट ही आपली पॉझिटिव्ह x ॲक्सिस सोबत ऑब्ट्यूस अँगल बनवेल. आपण हे एक्झाम्पलमध्ये परत एकदा बघून घेऊयात, समजलं नसेल तर परत एकदा बघून घ्या. त्यानंतर क्वेश्चन सॉल्व करताना आपण हे बघणारच आहोत परत. तर लिहून घ्या, नोट्स बनवा चांगल्या. त्यानंतर हा होता आपला रूल 3. रूल 3मध्ये टॅन्जंटचे दोनच बघायचे आहेत आपल्याला, दोनच फाइंड करायचे आहेत. एक तर टॅन्जंट ॲट ओरिजिनमध्ये जर असला तर दुसरा फाइंड करायचं कामच नाही तुम्हाला. जर जो ओरिजिनमध्ये येत नसेल तर मग टॅन्जंट ॲट एनी पॉईंट काढावं लागेल. त्याच्यासाठी फक्त एवढं ध्यानात ठेवायचं आहे. हे तो रूल नंबर 4. रूल नंबर 4 आहे आपला असिम्प्टोट्स. असिम्प्टोटमध्ये पण आपण दोनच बघणार आहोत, एक तर पॅरलल टू x ॲक्सिस, पॅरलल टू y ॲक्सिस. त्यामध्ये पॅरलल टू x ॲक्सिस काय राहतं ते बघूया. ऑब्टेन बाय इक्वेटिंग द कोएफिशियंट ऑफ हायेस्ट डिग्री ऑफ x विथ 0. आता यामध्ये आपल्याला जो पण कोएफिशियंट असेल आपला, ऑब्टेन बाय इक्वेटिंग द कोएफिशियंट ऑफ हायेस्ट डिग्री ऑफ x विथ 0. जर आपल्याला पॅरलल टू x ॲक्सिस काढायचा असेल तर आपला जो पण हायेस्ट डिग्री ऑफ x
असेल आपल्या सरळ सरळ एक्सचा कोइफिशियंट घ्यायचा आहे आणि तो 0 सोबत इक्वेट करायचा आहे. म्हणजे हायेस्ट डिग्री जी असेल एक्सची त्याचा कोइफिशियंट घ्यायचा आहे. हायेस्ट जिथे पण एक्सची सगळ्यात जास्त डिग्री असेल त्याचा कोइफिशियंट 0 सोबत इक्वेट करायचा आहे असं समजून घ्या. मग आपण एक्झाम्पल बघूयात. एक्स स्क्वेअर वाय इज इक्वल्स टू ए स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये ए प्लस वाय. तर हे सॉल्व करूयात. एक्स स्क्वेअर वाय इज इक्वल्स टू एमध्ये ए इंटू एचा क्यूब प्लस ए स्क्वेअर इंटू वाय ए स्क्वेअर वाय. तर इथे आपल्याला एक्सची सगळ्यात जास्त डिग्री कुठे दिसत आहे तर इथे. मग एक्सचा जर एक्स पाहिला आपण तर इथे 2 पॉवर आहे त्याची सगळ्यात जास्त. तर याचा घ्यायचा कोइफिशियंट. एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट येईल वाय. तर या वायला आपल्याला इक्वेट करायचं आहे 0 सोबत. तर वाय इज इक्वल्स टू 0 म्हणजेच एक्स ॲक्सिसला येईल आपली. मग असिम्प्टोट काय येईल पॅरलल टू एक्स ॲक्सिस. त्यानंतर पॅरलल टू वाय ॲक्सिस बघायचं असेल तर ऑब्टेन बाय इक्वेटिंग द कोएफिशियंट ऑफ हायेस्ट डिग्री ऑफ वाय विथ 0. म्हणजे जी पण हायेस्ट डिग्री येईल आपल्या वायची त्याचा कोएफिशियंट आपल्याला 0 करायचा आहे, इक्वेट करायचं आहे 0 सोबत. तर एक्झाम्पल आहे इथे एक्स स्क्वेअर वाय इज इक्वल्स टू ए स्क्वेअर ए प्लस वाय. तर इथे सॉल्व करूया. एक्स स्क्वेअर वाय जसा तसा इज इक्वल्स टू ए स्क्वेअर इंटू एचा क्यूब ए स्क्वेअर इंटू वाय ए स्क्वेअर वाय. त्यानंतर हे जसं तसा इकडचा हा घेतला आपण या साईडला तर मायनस झाला, इथे प्लस होता, इथे मायनस एक्स स्क्वेअर वाय मायनस ए स्क्वेअर वाय इज इक्वल्स टू एचा क्यूब. तर इथे आपल्याला सगळ्यात जास्त डिग्री काय दिसत आहे वायची. तर इथे पण 1 आहे इथे पण 1 आहे म्हणून आपण याला इकडे शिफ्ट केलं. तर इकडे शिफ्ट केलं मग इथे पण 1 आहे आणि इथे पण 1 आहे. तर मग दोन्ही ठिकाणी जर 1 असेल तर दोघांचा पण आपल्याला कोएफिशियंट कॉमन घ्यावं लागेल. मग इथून वाय कॉमन काढला आपण तर ब्रॅकेटमध्ये आलं एक्स स्क्वेअर मायनस एचा स्क्वेअर इज इक्वल्स टू ए क्यूब जसा तसा. मग इथे आपण वायची डिग्री 1 आहे तर हायेस्ट डिग्री 1 आहे. तर मग त्याचा कोएफिशियंट घेणार आपण आणि त्याला इक्वेट करणार 0 सोबत. तर मग कोएफिशियंट घेतला आपण एक्स स्क्वेअर मायनस एचा स्क्वेअर इज इक्वल्स टू 0. मग इथून मायनस ए स्क्वेअरला तिकडे नेलं मग तो प्लस झाला एक्स स्क्वेअर इज इक्वल्स टू एचा स्क्वेअर. मग इथं स्क्वेअर रूट केल्यावर एक्सची व्हॅल्यू भेटते आपल्याला प्लस मायनस ए. म्हणजे आपली पॅरलल टू वाय ॲक्सिस असणार व्हॅल्यू प्लस आणि मायनस ए. तर हे झाले असिम्प्टोट कशी काढायची. याचे पण 2च आहेत. इथे फक्त आपल्याला ध्यानात ठेवायचं आहे की एक्सचा कोइफिशियंट ते पण हायेस्ट डिग्रीवाल्या, इथे वायचा कोइफिशियंट तो पण हायेस्ट डिग्रीवाला वाय. बस 2च ध्यानात ठेवायचे आहेत. त्यानंतर येतो रूल 5. हे लिहून घ्या वाटलेस तर. त्यानंतर रूल 5 आहे आपला रिजन ऑफ अबसेन्स ऑफ कर्व. आपली कर्व कुठे ऑकर नाही होणार किंवा कुठे अबसेंट असणार आहे. तर अरेंज द गिवन इक्वेशन्स ॲज वाय स्क्वेअर इज इक्वल्स टू एफ ऑफ एक्स or y square is equals to f of y. Then check for negative values of x y square or x square curve is absent. म्हणजे आपल्याला इक्वेशन दिलेलं असेल त्यामध्ये आपल्याला बघायचं आहे कर्व इज अबसेंट इफ y स्क्वेअर हा 0 पेक्षा छोटा असला पाहिजे. अरेंज द इक्वेशन्स गिवन इक्वेशन ॲज. आपल्याला जे पण इक्वेशन दिलेलं असेल त्याला आपल्याला अरेंज करायचं आहे या फॉर्मॅटमध्ये. एक तर हा फॉर्मॅट येईल नाहीतर हा फॉर्मॅट येईल. आपल्याला जर वायचं दिलेलं असेल तर मग एक्सच्या टर्म इकडे न्यायच्या आणि वायचं एक्सचं दिलेलं असेल तर वायच्या टर्म इकडे न्यायच्या. आणि चेक फॉर नेगेटिव्ह व्हॅल्यूज ऑफ वाय स्क्वेअर और एक्स स्क्वेअर.
आपलं जे पण वाय स्क्वेअर असेल किंवा एक्स स्क्वेअर असेल त्याच्या नेगेटिव्ह व्हॅल्यू चेक करायच्या आणि जिथे पण चेक झाल्या तिथे असेल आपलं कर्व इज अबसेंट, तिथे आपली कर्व अबसेंट असेल तर त्याचं एक्झाम्पल आहे वाय स्क्वेअर इज इक्वल्स टू एक्स स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये 1 - एक्स. तर इथे आपल्याला अरेंज तर झालेलं आहे या फॉर्मॅटमध्ये, तर वाय स्क्वेअर इज इक्वल्स टू या फॉर्मॅटमध्ये आहे आपलं एफ ऑफ एक्सचं फंक्शन. मग कर्व इज अबसेंट इफ वाय स्क्वेअर लेस दॅन 0 आपल्याला नेगेटिव्ह व्हॅल्यूसाठी चेक करायचं आहे. तर मग 0पेक्षा तर वायचा स्क्वेअरची व्हॅल्यू आपली कमीच असणार आहे, म्हणजे मायनसमध्येच असणार आहे. तर मग हिअर एक्स स्क्वेअर इज ऑलवेज पॉझिटिव्ह, म्हणजे वाय स्क्वेअरची व्हॅल्यू जर मायनसमध्ये असेल तर एक्स स्क्वेअरची काय असायला पाहिजेत, पॉझिटिव्ह असायला पाहिजे. मग इथे आपण एक्स स्क्वेअरची तर पॉझिटिव्ह येईल. मग इथे आपण चेक करणार 1 - एक्सला, तर चेक 1 - एक्स हा लेस दॅन आहे का 0पेक्षा. तर मग इथे सॉल्व केल्यानंतर येईल 1 इज लेस दॅन एक्स, कर्व इज अबसेंट. मग या पॉईंटला आपली कर्व अबसेंट असणार आहे. मग याचं जर डायग्राम काढली आपण तर इथे ही आहे आपली वाय ॲक्सिस आणि एक्स ॲक्सिस. तर मग हा पॉईंट आहे आपला 1. मग 1 कुठं येईल, इथे असतो आपला 0 इथे येईल 1 आणि इकडे कुठेतरी 2. मग 1 आपल्याला पॉईंट भेटला आहे 1. तर 1च्या इकडची जी पण आपली एरिया भेटणार आहे इकडे आपली कर्व अबसेंट असणार आहे आणि कर्व आपली इकडे असणार आहे या एरियामध्ये कुठेतरी. तर ह्या झाला रिजन ऑफ अबसेन्स ऑफ द कर्व. आपल्याला सगळ्यात पहिले या फॉर्मॅटमध्ये लिहायचं आहे इक्वेशनला. त्यानंतर आपल्याला जी पण इकडची टर्म असेल तिच्या नेगेटिव्ह व्हॅल्यूसाठी चेक करायचं आहे आणि ज्या पण नेगेटिव्ह व्हॅल्यूची चेक केलेली व्हॅल्यू असेल तिकडे आपली रिजन ऑफ अबसेंट असेल. तर हा झाला आपला कार्टेशियन कर्वचे रूल्स. तर टोटल 5 रूल्स आहे आणि जे पण 5 रूल्स आपण बघितलेले आहे त्या 5 रूल्स सॉल्व केल्यानंतर आपल्याला जे पण ॲन्सर भेटेल त्याच्यावरून आपल्याला एक डायग्राम काढायची असते. ते आपण सॉल्व एक्झाम्पल करणारच आहोत, त्यामध्ये आपण बघूयात डायग्राम कशी काढायची. तर हे 5 रूल्स समजले असेल तर चांगलंच आहे, कारण एकदम आपण सिम्पल वेने समजून घेणार आहोत सगळं. आणि यानंतर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये क्वेश्चन्स कसे सॉल्व करायचे किंवा PYQs आपण सॉल्व करणार आहोत. तर समजला असेल तुम्हाला व्हिडिओ तर मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. त्यानंतर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. M2 जर काढायचा असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा. त्यानंतर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर थँक्यू मित्रांनो. असाच सपोर्ट असेल तर आपण M2 काढणारच आहोत. त्यानंतर जे पण फर्स्ट इयरच्या आता ॲडमिशन होणार आहेत नवीन त्यांना पण सांगून ठेवा किंवा तुमचे जे पण मित्र असतील त्यांच्यासोबत शेअर करा. तर थँक्यू मित्रांनो.